नमस्कार, नमस्कार, नमस्कार. भारताच्या T20च्या संघाची घोषणा झालेली आहे. फेब्रुवारीमध्ये भारत आणि श्रीलंकेत वर्ल्ड कप होणार आहे. आणि त्या निवडीमध्ये बरीच सरप्राइजेस आलेली आहेत आणि त्याच्याच वरती गप्पा मारायला या कट्ट्यावरच्या विशेष एपिसोडमध्ये थेट BCCIच्या मुख्यालयाबाहेरून आपल्याबरोबर आहेत अमोल कराडकर, द हिंदूचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. अमोल, काय बाउन्सर आलाय आज? बाउन्सर आलाय, गुगली आलाय, दुसरा आलाय, जे काय आलाय ते म्हणा. पण मुद्दा असा आहे याच्या बाबतीत की बरेच विशेषतः सोशल मीडियावरचे कट्टेकरी ज्या गोष्टीची आस धरून बसले होते त्यातली निम्मी तरी गोष्ट झाली आहे. ओके. मुद्दा आणि मला एक असं वाटतं की सिलेक्टर्स आणि संघ व्यवस्थापक या दोघांनी मिळून जे एशिया कपच्या आधी जो निर्णय घेतला होता, ओके, ती चूक होती. ही पहिली गोष्ट हे आपण तेव्हापासून बोलतोय की यांनी नक्की काय अचीव होतं. पहिला हक्क वगैरे सगळं आपण बोलून झालेलं आहे. ती चूक मान्य करणं आणि गोष्टी हाताबाहेर जायच्या आधी ती चूक दुरुस्त करणं म्हणजे साध्या इंग्लिशमध्ये आता मला याला मराठी समांतर आता पटकन सुचत नाहीये की सप्टेंबरमध्ये त्यांनी प्रयत्न केला होता टू फिक्स व्हॉट एंड ब्रोकन. ओके. जे तुटलंच नाहीये ते जोडायचा विनाकारण प्रयत्न केला जात होता आणि अखेर आता मान्य केलंय की ते जोडूनही जुळत नाहीये. त्याच्यामुळे परत आपण येरे माझ्या मागल्या करूया, त्यांनी जास्त फायदा होईल. त्याच्यामुळे पहिली गोष्ट काय झाली, संजू सॅमसन हा ओपनर विकेट किपर आला. मग तुम्ही म्हणाल मग गिलनी काय घोडं मारलं होतं? जर गिल एवढा मोठा खेळाडू आहे की जो आहे, राईट, लेट्स फेस इट, मग तो मुद्दा जो कॉम्बिनेशनचा आहे तो जे अजित आगरकरांनी पण समजावून सांगायचा प्रयत्न केला. आज त्यांना कमीत कमी 7 किंवा 8 प्रश्न विचारले गेलेले असतील गिल या विषयावर, ज्याला आपण ग्रिलिंग म्हणतो ना तशा प्रकारचं. त्यांनी काय सांगितलं आणि जे याच्यातनं दिसतंय की एकदा रोल क्लॅरिटी असेल ना, आधीच्या संघात काय होतं, संजू सॅमसन आणि जितेश शर्मा दोन वेगळे विकेट किपर्स, त्याच्यामुळे 15तल्या 2 जे आपण काल रात्री बोललो होतो, त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी एक बदलायचा म्हणलं तर 2. त्याच्यामुळे सॅमसन मेन विकेट किपर, सेम रोलचा विकेट किपर, रिझर्व्ह किपर इन्फॉर्म ईशान किशनला पुनरागमनाची संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे गिलचं बॅडलक झालं, जितेश शर्माचं बॅडलक झालं आणि रिंकू सिंगला डिझर्विंग संधी मिळाली, जे 2024 मध्ये बॅडलक झालं होतं. त्याच्यामुळे 2024 मध्ये बॅडलक खराब असलेले सर्वात 2 मोठे खेळाडू कोण होते? एक शुभमन गिल, दुसरा रिंकू सिंग. 2026 मध्ये सर्वात मोठा बॅडलक खराब झालेले कुठले खेळाडू आहेत? एक यशस्वी जयस्वाल, 2 शुभमन गिल, राईट. आणि त्याच पठडीत आपण जितेश शर्माला पण मोडू शकतो. फक्त मला असं वाटतंय जर या सगळ्यामुळे 8 मार्चला हवा तो इम्पॅक्ट झाला तर ते सगळं विसरलं जाईल आणि हे सगळं वेळेत चूक दुरुस्त केली हे म्हणलं जाईल. मी अमोल फक्त टीम वाचतो कट्टेकरांसाठी. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे, संजू सॅमसन विकेट किपर ओपनर आहेत, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल वाईस कॅप्टन, हाही चर्चेचा विषय आहे, रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि ईशान किशन. ही आपली टीम आहे, हे मी कट्टेकरांना सांगतोय. आणि अमोल, ते ग्रिलिंग झालं म्हणजे आपल्याला गिलच्या पासून फारकत घेण्याच्या आधी परत एकदा त्या विषयावरती यायला लागेल. कारण तू म्हणतोस की जी गोष्ट जोडायची गरज नव्हती ती जोडायला गेले, म्हणजे जी गोष्ट तुटली नव्हती ती जोडायला गेले आणि हे मान्य केलं वगैरे, सगळं ठीक आहे. पण आता तरी कुठेतरी हे, कारण म्हणजे कट्ट्यावरच्या लाईव्ह मध्ये किंवा कट्ट्यावरच्या याच्यामध्ये मी हे कंटिन्युअस, म्हणजे मी बोलत होतो म्हणून नाही, पण मी बोलत होतो की गिलला आणण्याचा अट्टहास तुम्हाला ऑल फॉर्मॅट मध्ये एकच कॅप्टन हवा, हा कशासाठी, आणि म्हणून तुम्ही त्याला व्हाईस कॅप्टन म्हणून थेट पॅराशूटने आणून बसवलं आणि ते गणलं पूर्ण गणलं. कारण सॅमसनचा, म्हणजे जे अभिषेक शर्माने तोडून त्याचं जे स्थान पक्क केलं होतं तेच सॅमसननी केलं होतं आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला हलवलं. असं सगळं असताना तुम्ही गिलला आणण्याचा अट्टहास केला. तर मला उत्सुकता याच्यामध्ये आहे की या निर्णयामध्ये संघ व्यवस्थापन का निवड समिती, कोणी सांगितलं की बॉस नथिंग डुईंग, हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यातनं कुठला टेकअवे आपण सर्वात जास्त घेऊ शकतो?
ओके, एकच कर्णधार हवा हा हट्ट जास्त प्रशिक्षकाचा होता. आणि जे गेल्या महिन्यात आपण बोललो होतो स्पोर्ट्स कट्टावर, मी द हिंदूसाठी डिजिटलवर स्टोरी लिहिली होती की गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने चक्र हल्ली आहेत त्यावरून असं वाटतंय की संघ व्यवस्थापन म्हणजे कोचिंग स्टाफ आणि सिलेक्टर हे खरंच एकाच बाजूला आहेत का त्यांच्यात थोडासा परस्पर विरोधी मतं आहेत, असे प्रश्न विचारायची जागा आहे. आपणही त्याच्यावर बोललो होतो. आता जर जे झालंय त्यावरून आपण असं समजू शकतो किंवा आपण असा प्रश्न तरी उपस्थित करू शकतो की याच्यातनं काय अर्थ काढायचा की प्रशिक्षकाचे पंख थोडेसे तरी कापले गेले आहेत का? मग त्याच्यात फक्त सिलेक्टर्स नसतील जर तसं असेल तर त्याच्यात बीसीसीआयचाही तेवढाच भाग आहे. त्याच्यामुळे आज कदाचित असला एखादा अजून एखादा बाउन्सर जर एन्क्लोजर मधून आला तर बीसीसीआयचे सेक्रेटरी, ती बीसीसीआयचं कन्व्हेन्शन असं असतं की टीम ही जाहीर कायम बीसीसीआय सेक्रेटरी करतात जे कन्व्हिनर असतात सिलेक्शन कमिटीचे. गेले काही वर्ष आपण बघतोय की आयदर कर्णधार किंवा चीफ सिलेक्टर अनाऊन्स करतो आणि मग प्रश्न घेतात कर्णधार आणि प्रशिक्षक. आज जरी कर्णधार बसलेला असला तरी प्रश्नांची सरबत्ती बरोबर पद्धतीने, कारण काय सिलेक्शन कमिटीला कर्णधाराचा रोल कमी असायला हवा, जो 2023 पासून आवाजही वाढला होता रोहित शर्माच्या कारकिर्दीत. ओके, कारण तेव्हा ते असं दाखवलं जायचं की नाही आमचं सगळं ठीक आहे, अजित आगरकर नंतर आला त्याच्यामुळे आम्ही सगळं प्लॅन नक्की माहिती आहे त्याच्यापेक्षा आम्ही जास्त झालो. ओके, आता सिलेक्टरला फ्रंट केलं जात आहे आणि त्या दृष्टीने विचार करता हा प्रश्न उपस्थित नक्की होऊ शकतो की पंख कापले गेले आहेत का प्रशिक्षकाचे. आणि दुसरा मुद्दा मला याच्यात मांडायचा आहे की तुम्ही शुभमन गिल फिट होऊ शकत नाही, शुभमन गिल फिट होऊ शकत नाही, ही गोष्ट मान्य करून ती सुधारण्याचा प्रयत्न केलाय. जे आपण आदल्या रात्री बोललो सिलेक्शनच्या ते पुन्हा एकदा बोलायचंय मला. आता कर्णधाराच्या डोक्यावर टांगती तलवार आहे का? आणि जर कर्णधाराच्या डोक्यावर टांगती तलवार असेल, अशा पद्धतीने संघ T20 वर्ल्ड कप मध्ये जाणार असेल तर ते हितावह आहे का? आणि म्हणून कर्णधाराला आता वेळ निघून जायची वेळ आली आहे. या 5 सामन्यांमध्ये करो किंवा मरो अशी अवस्था होती की काय, अशी मला भीती वाटते. इंटरेस्टिंग. गिलवरती अमोल आपण बोललोच. अक्षर पटेल हा पण एक गुगली आहे. गुगली म्हणजे गुगली नाही, म्हणजे मला माहिती आहे तो आधी पण वाईस कॅप्टन होता जेव्हा शुभमन गिल नव्हता तेव्हा, त्याच्यामुळे ती कंटिन्युटी आहे वगैरे वगैरे सगळं बरोबर आहे. पण वन डे टीम मधनं त्याला काढलं गेलं तर त्याला का काढलं गेलं आणि रवींद्र जडेजाला का आणलं गेलं, म्हणजे मी फॉर्मॅटची गल्लत करत नाहीये. सो म्हणजे त्याच्यावरती परत हे नको. पण अक्षर पटेलला वन डे टीम मधनं काढलं जाणं जेव्हा तो वन डे टीमच्याही कदाचित वाईस कॅप्टन्सीच्या खूप जवळ होता असं माझं इंटरप्रिटेशन होतं. त्याच्यानंतर त्याला त्या वन डे टीम मधनं काढून रवींद्र जडेजाला आणलं जाणं. T20 टीम मध्ये आता अक्षर पटेल असणं हे तर म्हणजे तो ऑब्व्हियसली तो फर्म चॉईस आहे. पण त्याला परत एकदा वाईस कॅप्टन म्हणून आणणं, ज्या टीम मध्ये हार्दिक पांड्या आहेत, जसप्रीत बुमराह आहे, हे दोघेही आहेत. तो आधी वाईस कॅप्टन होता ते ठीक आहे, पण खरोखर आणि सूर्यकुमारच्या डोक्यावरती टांगती तलवार असताना ओके अक्षर पटेलला वाईस कॅप्टन म्हणून करणं म्हणजे हा ब्रेव्ह कॉल आहे. म्हणजे असं होऊ शकतंय कुठेतरी न्यूझीलंड विरुद्धच्या 5 मॅच नंतर, जसं तूच आता इंडिकेट केलंस तसं, की कॅप्टनही बदलू शकतोय. तर मला त्यावेळी वाटत नाही कॅप्टन बदलू शकेल. ओके, माझा पॉइंट नाही ऐक ना, पॉइंट तो नाही, इंजुरीमुळे होऊ शकतं. माझा पॉइंट तो नाही. आणि दुसरा मुद्दा तू जे म्हणतोयस ना, फॉर्मॅटची गल्लत न करता मी फॉर्मॅटची गल्लतच करतोय असं तुझं म्हणणं आहे. तिसरा मुद्दा तूच सगळं म्हणतोयस की कॉन्फिडन्स कमी कसा झाला मध्येच कोण म्हणलं कॉन्फिडन्स कमी झालाय? संघ व्यवस्थापन, निवड समिती नाही, पण संघ मी व्यवस्थापन. तेच सांगतोय, परत मी तुला तेच सांगतोय, अक्षर पटेल वन डे या विषयावर आता मी पुन्हा एकदा तेच सांगतो, 2027ला अक्षर किंवा जाडेजा दोघांपैकी एकच असणार आहे. त्याच्यामुळे आत्ताही दोघांपैकी एकच जण 15 मध्ये असणार आहे प्रत्येक मालिकेला. ओके, सिंपल गोष्ट आहे ही. अक्षर पटेलला T20 मधून वगळण्यात आलं होतं का? नाही. आपण एशिया कपच्या सिलेक्शनच्या वेळेस आपणच बोललो असू, सगळ्यांनी मागे जाऊन बघा की अक्षर पटेलनी काय घोडं मारलंय, त्याला का उपकर्णधार म्हणून बदललंय. आता त्याला उपकर्णधार आणलं तरी पण तू तेच म्हणतोय, याला काय अर्थ आहे? म्हणजे नक्की काय? नाही, मी खुश आहे, मला तो प्रश्नच नाहीये. म्हणजे त्याला वाईस कॅप्टन केलंय, आय एम व्हेरी हॅपी. माझा याच्यामध्ये
विषय एकच आहे की अक्षर पटेल हा T20 वर्ल्ड कप मध्ये आपला कॅप्टन असू शकतो. अशा वेळी सुद्धा सिलेक्टर्सनी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय की जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या टीम मध्ये असताना त्यांनी अक्षर पटेलवरतीच विश्वास ठेवलाय. ही चांगली गोष्ट आहे. एवढाच माझा पण हे दोघं टीम मध्ये असतानाच त्याला उपकर्णधार केलं होतं, त्यामुळे वेगळं काहीच नाहीये याच्यात. व्हाईस कॅप्टन आणि ऍक्च्युअल कॅप्टन होण्यामध्ये खूप फरक आहे. मग आता कुठे झालंय? मी तुला तेच सांगतो, झालाच नाहीये. असं अनाऊन्सच नाही, असं जाहीरच नाही झालेलं की न्यूझीलंड मधल्या 5 पैकी 2 सामने अक्षर पटेल कर्णधार असणारे किंवा वर्ल्ड कप मधले पॉसिबल सामने भारताचे 4+3+1 आणि 1 9 सामन्यांपैकी 4 सामने अक्षर पटेल कर्णधार असणारे, असं झालंय का जाहीर? मग हे कुठलं गृहीतक आहे? का चर्चा करतोय आपण एवढी याची? मला नाही समजत आहे. नाही हे गृहीतक नाहीये, हे गृहीतक नाहीये. हे फक्त मी टॅक्टिकल सांगतोय. जेव्हा तुम्हाला खात्री नाही कॅप्टन बद्दल, तेव्हा तुम्ही कदाचित वेगळा विचार करू शकता, ऍक्च्युअल ती वेळ आली तर. सो बघूया, आपण थांबूया तोपर्यंत. ती वेळ येणार नाही आणि सूर्याला फॉर्म मिळेल आणि हा विषयच काढला जाणार नाही असं आपण म्हणूया. पण आता आपण पुढच्या प्रश्नावरती येऊया. आशा करूया. सूर्यकुमार यादवला वेगळे निकष नाही लावायचे असं आपण म्हणूया नाही, अशी आपण आशा करूया. ठीक आहे साहेब, अशी आपण आशा करूया. हा, आता मला सांग की आपण जे म्हटलं होतं की गिलला जर का काढलं तर म्हणजे एक नाही 2 बदल होतील. म्हणजे समजा गिलला काढलं काय किंवा याला काढलं काय आणि त्याच याच्यामध्ये रिंकू सिंह फिनिशर म्हणून आत आला आणि ईशान किशन आत आला, राईट? तर मला फक्त विचारायचं आहे की रिंकू सिंहसाठी चांगलंच वाटतंय. तो त्याच्या कुठल्याही चुकीमुळे संघाच्या बाहेर नव्हता, तर तो टॅक्टिकल कॉल्समुळे बाहेर होता, तर आता आत आलाय. पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे. जितेश शर्माला बाहेर काढलं गेलं कारण रिंकू सिंहला आत आणायचं होतं आणि 2 फिनिशर एकाच वेळी टीम मध्ये असू शकत नाहीत. तर जितेश शर्मा प्युअर आउट अँड आउट फिनिशर म्हणूनही फिट होऊ शकला असता जर का संघ व्यवस्थापनाचा विचार होता तर. मग शिवम दुबेला बाहेर बसावं लागलं असतं किंवा वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसावं लागलं असतं. 15च नाही, मी जितेश शर्मा आणि ईशान किशन मी जितेश शर्मा आणि याच्यामधला टॉसअप म्हणतोय, रिंकू सिंह मधला. मी तेच म्हणतोय, जितेश शर्मा आणि रिंकू सिंग याच्यात नो ब्रेनर आहे फक्त फिनिशरचा रोल म्हणून. रिंकू सिंग इज फार आहे. रिंकू सिंग कायम पुढे आहे, कायम पुढे होता आणि कायम पुढे असेल जोपर्यंत. ती जितेश शर्माने आतापर्यंत मॅच जिंकून कुठली दिली आहे फिनिशरच्या रोल मधून? एक IPL प्ले ऑफ वाली, राईट? मॅच जवळ आणणे एक गोष्ट, मॅच संपवणे एक दुसरी गोष्ट. त्याच्यात हातखंडा कोणाचा आहे? रिंकू सिंगचा. विषय संपला. आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्यात काही दुमत आहे. पण हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. पण मागच्याच महिन्यात आपण एकदा बोललो होतो ना, एका संघात किती विकेट किपर असू शकतात. बरोबर. पण मला याच्यामध्ये संजू सॅमसन बद्दल फार बरं वाटतंय की त्याला आता पहिल्यांदा क्लॅरिटी आहे, कुठलीही टांगती तलवार नाहीये. जोपर्यंत आता तो काही माती खात नाही तोपर्यंत त्याला आता हात लावण्याचा प्रश्न नाहीये. त्याच्यामुळे ते एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली. दोघही जण, संजू सॅमसन अखेर त्याला डिसेंट रन मिळाला होता जवळजवळ वर्षभर. त्याच्यात त्यांनी जवळजवळ काहीच चुकीचं केलं नव्हतं. येस, ती स्ट्रीक ऑफ डक्स सुद्धा होता, पण स्ट्रीक ऑफ 100 सुद्धा होतं, राईट? आणि दोन्ही गोष्टींमध्ये महत्व जर द्यायचं म्हणलं, त्या 100 ज्या होत्या त्या जवळजवळ मॅच विनिंग होत्या. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं नाणं बजावून झालं होतं. आणि दुसरा मुद्दा तेवढाच मला महत्वाचा वाटतो, ईशान किशन. एक म्हणजे टायमिंग हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही फॉर्म मध्ये असणं आणि त्यावेळेस तुम्ही जागा करून स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी भाग पाडणं, या दोन्ही गोष्टी त्यांनी वेळेस करून दाखवल्या. आणि ईशान किशनच्या सिलेक्शनमुळे सर्व फॅन्स, जे नवीन सोशल मीडिया मुवमेंट सुरू झाली आहे ना, सिलेक्टर्सना कुठे काय पडली आहे डोमेस्टिक क्रिकेटची, तर गेल्या हंगामात इंग्लंड सिरीजसाठी करुण नायर, साई सुदर्शन सुद्धा, ते तुम्ही विसरता त्यांनी काय केलंय डोमेस्टिक आणि इंडिया यासाठी. आणि या T20 वर्ल्ड कप मध्ये ईशान किशन, हे दोघं जण. आणि शेवटचा मुद्दा मला एक महत्वाचा मांडायचा आहे, आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर बोलतोय म्हणून, की श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोघांना BCCI कॉन्ट्रॅक्ट न दिल्यापासून संघात स्थान
त्यांच्या दोघांचं ईशान किशनच्या सगळ्या फॉर्मॅट मधलं गेलं होतं. ओके, या सिलेक्शन वरून कळतं की याच्यात पर्सनल एजेंडा, पर्सनल बायस नसतो. खेळाडूचा फॉर्म आणि संघाचं हित आणि संघाची आवश्यक हे प्रायमरी निकष लावले जातात, बाकी कुठल्याही थिअरीजच्या पुढे. म्हणजे ईशान किशनचे 517 रनची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी होती अमोल, आणि तुफान बॅटिंग केली होती. झारखंडने मला वाटतं 10 का 11 मॅचेस सलग जिंकल्या आहेत. आणि म्हणजे फायनलमध्ये त्याची जी सेंचुरी झाली त्यानंतर असं फिलिंग आलं असेल का सिलेक्टर्सना की बॉस अभी नाही तो कभी नाही उसके लिए. म्हणजे फायनल ईशान मधल्या फायनल नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन नंतर जे 2 निवड समिती सदस्य पुण्यात तेव्हा होते अंतिम सामन्यासाठी, त्या दोघांनीही प्रदीर्घ चर्चा केली ईशान किशनशी. म्हणजे त्याला तेव्हाच निरोप पाठवला गेला असेल की तू तयार राहा, तुझा विचार होतोय. त्यामुळे हे असं होत नाही की अचानक इथे आल्यानंतर 20 मिनिटात टीम डिसाईड झाली. याच्यावर हो. रोज चर्चा होत असते. त्याच्यामुळे त्याला तेव्हाच सुतोवाच कदाचित केलं गेलं असेल. आणि जेव्हा तुम्ही शहाणे असाल ना, शहाण्याला फक्त एक हिंट मिळाली की काफी असते. तसं आहे ते की जेव्हा एखाद्या खेळाडूला सांगितलं जातं तयार राहा, याचा अर्थ त्याला समजतो. तसं कदाचित झालं असावं असं मला वाटतंय. ज्या अर्थी एवढी प्रदीर्घ चर्चा दोघांनी केली होती ईशान किशनशी. त्याच्या आधी शहाबाज नदीम आणि सौरभ तिवारी, जे झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचे आता अध्यक्ष आणि सचिव आहेत, त्या दोघांची निवड समितीचे जे 5 पैकी 4 सदस्य कधी ना कधीतरी मुश्ताक अली प्ले ऑफसाठी पुणे आणि परिसरात होते, तेव्हा त्यांची पण चर्चा झाली होती. त्याच्यामुळे त्याचा सगळ्याची परिणिती याच्यात झाली आहे. त्याच्यामुळे दिस हॅज बीन इन द पाईपलाईन असं आपण साध्या मराठीत म्हणू शकतो. इंटरेस्टिंग. आणि अमोल म्हणजे तू तिकडे होतास, निवड समितीने रिझर्व्ह अनाऊन्स केलेत का, हा एक प्रश्न, कारण मला ते कुठे दिसलं नाही. आणि दुसरी गोष्ट, न्यूझीलंडसाठी सुद्धा हेच 15 जण आहेत का? येस, बीसीसीआयचे सचिव यांनी मीडिया इंटरॅक्शनची सुरुवात संघाची घोषणा करून केली आणि त्यांनी स्पष्ट शब्दात घोषणा केली आहे की जे मी माझ्या एक हँडलवर पण टाकलंय की हा भारताचा न्यूझीलंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांसाठी आणि T20 वर्ल्ड कप साठीचा संघ आहे. क्रमांक 1. शेवटचा प्रश्न मीडिया इंटरॅक्शनचा पुन्हा बीसीसीआय सचिव देवाजीत साईक यांना विचारला गेला की स्टँड बायचं काय. त्यांनी सांगितलं की आत्ता तरी निवड समितीला स्टँड बायज मागितले नाहीयेत आम्ही, त्यांना आवश्यकता वाटत नाहीये, कारण स्पर्धा एक सामना सोडून भारत सगळे सामने भारतात खेळणार आहे आणि वेळ पडल्यास डोमेस्टिक ड्युटीज मधनं वेळ काढून पटकन कधीही कुठल्याही पोझिशनसाठी रिप्लेसमेंट जाऊ शकते. त्याच्यामुळे या स्पर्धेला स्टँड बायज नाही. म्हणजे अजून कोणीतरी सोशल मीडिया ट्रोलिंग सुरू करायचा आत्ता तरी स्कोप नाहीये की याला काय अर्थ आहे, 5 स्टँड बायज मध्ये पण हा बसत नाही म्हणजे काय. हा, ते ठीक आहे. पण आता मला सांग की या टीम मध्ये टेक्निकली आयसीसीच्या नियमानुसार शेवटपर्यंत बदल कधी होऊ शकतो? कारण मागच्या वेळी ओके, जसं वरुण चक्रवर्ती यशस्वी जयस्वालच्या ऐवजी गेला होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. 30 डिसेंबर 30 डिसेंबर ही प्रिलिमिनरी स्क्वॉड, जी आज काढलेली स्क्वॉड आहे, ती जाहीर करायची डेडलाईन आहे. 31 जानेवारी ही आयसीसीला शेवटचा संघ कळवायची डेडलाईन आहे. 31 जानेवारी नंतर जेव्हा टुर्नामेंट विंडो सुरू होते, वॉर्मअपच्या झोनमध्ये येतात, तेव्हापासून फक्त इंजुरी बॅकअप्स होऊ शकतात. म्हणजे तेव्हा जर कोणाला बदली करायचं असेल तर इंजुरी घडवून आणावी लागेल. किंवा जेन्युइन इंजर्ड व्हायला लागेल. कशाला निगेटिव्ह घेतो? नाही, उलट म्हणतोय मी, कशाला कोणाला इंज्युअर करायचं. जर अशी आशा करूया की हेच 15 कायम राहतील आणि तरीही जर काहीतरी बिझनेस असते असं वाटलं तर मग इंजुरी दाखवावी लागेल, त्याशिवाय होणार नाही. आपण ते 31 जानेवारी नंतर ना, तोपर्यंत जेन्युइन काही बदल करावासा वाटला कुठल्याही खेळाडूचा, तर तो होऊच शकतो ना ऑफिशियली. हा मुद्दा आहे. होत शकतो. असंही चालू होईल आता की संजू सॅमसन, सॉरी, सूर्या फॉर्म मध्ये आला नाही तर रोहित शर्मा किंवा विराट कोहलीला परत आणा, अशी गंमत होईल सोशल मीडियावरती. एक ती अजून पहिल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मॅच मध्ये सूर्या फेल गेला तर आपण
असल्या चर्चा करत नाही, कारण आपण व्ह्यूजसाठी जात नाही. पण कट्टेकरांनी सांगा की हा सिलेक्शन स्पेशल एपिसोड कसा वाटला? भारतात वर्ल्ड कप होणार आहे. श्रीलंकेत भारताच्या पाकिस्तान विरुद्धची मॅच होणार आहे आणि श्रीलंकेच्या मॅचेस श्रीलंकेत होणार आहे. कुठल्याही यजमान देशाने आत्तापर्यंत T20चा वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्याच्यामुळे यावेळेला तो इतिहास बदलणार आहे का? हेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. भारताच्या या संघाबद्दल काय वाटतं तेही सांगा. अमोल, तू काहीतरी म्हणत होतास? श्रीलंकेचे सामने श्रीलंकेत होणार आहेत असंच मी म्हटलं. फक्त भारताचे सामने श्रीलंकेत होणार आहेत, पाकिस्तान विरुद्धचा असं नाही म्हटलं. तेच कन्फ्युजन होतं का? आणि पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होणार आहेत. पाकिस्तानचे सगळेच सामने श्रीलंकेत होणार आहेत आणि श्रीलंकेचे सुद्धा सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारताचा एकच सामना कोलंबोला होणार आहे पाकिस्तान विरुद्धचा, फेब्रुवारी महिन्यात, 11 फेब्रुवारी मला वाटतं तारीख. तर आम्ही तारीख नेहमीच चुकू शकतो, त्याच्यामुळे 14 रविवारीच असायला पाहिजे. डेला भारत आणि पाकिस्तानची प्रेमळ मॅच आहे, तर आपण ती सगळ्यांनी एन्जॉय करूया. तर कट्टेकरांना भारताचा हा संघ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आमचा YouTube, फेसबुकला मेंबरशिपचा ऑप्शन आहे, तोही कळवा. मराठीमध्ये अशी माहिती देणारा पॉडकास्ट नाहीच आहे, तर तोही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आत्ता मात्र या भागामध्ये आम्ही इकडेच थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.